त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्याची त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण एआयच्या माध्यमातून मॉर केला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटकस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केले हे आपल्या त्रिवार सत्तेत. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाहीये. आणि आज त्यांनी माझं पत्र घेऊन थोडंसं घुमजाव केलेला आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उडेल नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतात असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत. अशा प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. सर, तुमचा व्हिडिओ जो आहे तो एआयच्या मार्फत बनवलेला असल्यासारखा वाटतो, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय का? आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरलाय. लहान पोरांचे खेळ आहेत. मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या एआयच्या माध्यमातून दाखवायचं असा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बंद होती. नोटीस दिली आहे मी तुम्हाला नोटीसचं पद्धत किती दिवसामध्ये आम्ही 8 दिवस नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होता आम्ही त्याला चॅलेंज दिलंय. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानाने केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करू. महेंद्र तुर्वे हा सगळा खेळ जो आहे तटकरेंचा आणि तटकरे तुम्हाला खरं मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. तटकर दाखवा थोडं वरती करा, लावा. वरती करा. हा गुण खाली घ्या, तुम्ही वरती अरे घ्या. ऐका ना. रायगडच्या जनतेने पत्ररूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग गोवा या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. तुम्हाला पुरावे काय भेटले का तटकरेंनीच हे केलं म्हणून काही? सर मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे. हाच फोटो, प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? पण हे सोशल मीडियावर तुम्ही अपलोड केलं होतं का? काय? नाही तो त्यांच्याकडे होता फोटो. हा त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास कराव्या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवलं. हा वॉर का आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोडा असेल, मी असेल, वा पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घराला सगळं पाहिजे असतं. आतापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे. त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहे? आता भेटणार मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार. जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिली. अंबादास दानवेंना अजून कोणाला नाही, अंबादास दानवेंना नोटीस दिली आहे. बाकी अधिक कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल. तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं. शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगडमधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबर आहे. कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही.
जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला जातो. नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील, त्याविषयी आम्ही कायम आहोत, तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला जी पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही. सर नोटीस. यांनी ज्यांच्यावर आरोप केलाय तो महेंद्र दळवी यांनी थेट चॅलेंज केलंय. तो व्हिडिओ जर थोडासा जरी खरा असेल तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि मानहानी केल्याप्रकरणी महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवेंना नोटीस पाठवली आणि 8 दिवसात खुलासा करावा अशी मागणीही केली आहे. तर अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्ब नंतर रायगडमधील शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंमध्ये देखील वाद पेटलाय. लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती जे बेछूट आरोप अंबादास दानवे यांनी केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. कारण इतक्या राष्ट्रभक्तीने भरलेले व्यक्तिमत्वाच्याबद्दल अशा पैचा आरोप करणं लोकशाहीला तर पूर्णपणाने मारक आहेच, पण सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या वरती का नाहक अशा पैचा आरोप केले जातात त्याचं खोडं काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय उलगडू शकणार नाही. आणि म्हणत अशा या थोर भक्त नेत्याच्या विरुद्ध केलेल्या आरोपाची सखोल चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजच विधिमंडळामध्ये घोषित करावी. तो व्हिडिओ कुठला माफ आहे का कसा आहे, त्यानंतर नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं. नाही, मी सांगितलं ना की इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी. एक तर ते जे काय आहे ते मार्फ का काय आहे तेही तपासलं गेलं पाहिजे. ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात. तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलंय त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काय त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत अशी माझी मागणी आहे ना.